नमस्ते विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण बुद्धिमत्तेतील 9वे प्रकरण गटाशी जुळणारे पद यातील स्वाध्याय 9.3 मधील प्रश्न पाहणार आहोत। चला तर पाहूया प्रश्न काय आहे। प्रश्न असा दिलेला आहे, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा। आणि पहिलाच प्रश्न आहे 297, 135, 501 आणि 189। हा 2022च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न दिसतो आहे आपल्याला। तर याच्यामध्ये विचार करायला गेल्यावर मी अगोदर असा विचार जरी केला, आपण काय माहिती का, बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करणार, प्रत्येकाचं डोकं वेगळं आहे त्यामुळे विचार करत राहणार। इथं मी सुरुवातीला विचार करण्याचा प्रयत्न केला, 7 आणि 2 9 येतं आणि इथं मात्र येत नाही, म्हणजे हे संपलं, लक्षात घ्या। पण नीट विचार करायला गेल्यावर इथं आपल्याला वर्ग संख्येच्या जवळच्या पण थोड्याशा संख्या दिसत नाहीत, घनसंख्येच्या जवळच्या दिसत नाहीत, 5 ने विभाज्य नाहीत। मग विभाज्यतेच्या कसोट्या विचारात घेतल्या तर 2 भाग जाणार नाहीत, मग 3 जातात का बघूयात। 9 आणि 2 11 आणि 7 18, बेरीज काय आली यांची 18। इथं बेरीज काय आली 7 8 आणि 1 9। इथं बेरीज काय आली 5 आणि 1 6। इथं बेरीज काय आली 9 9 18। एक गोष्ट आहे आता इथं की बाबा ह्या सर्व संख्यांना कितीने भाग जातो, 3 ने भाग जातो। कितीने भाग जातो, 3 ने भाग जातो या सर्व संख्याला, 297 135 501 आणि 189। तर मग खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने भाग जातो हे पाहावं लागेल आपल्याला। तर 5 आणि 3 8, अंकाची बेरीज 8, 3 ने भाग जात नाही। पुढे 5 आणि 5 10 आणि 3 13, अंकाची बेरीज 13, 3 ने नाही भाग जाणार। आणि इथं 7 आणि 2 9, अंकाची बेरीज म्हणजे या संख्येला मात्र 3 ने भाग जाऊ शकतो। पुढे पाहिलं तर 7 8 आणि 16 झाले, 7 आणि 8 15 आणि 1 16। इथं पण भाग जात नाही, फक्त 9 बेरीज कोणती आली, पर्याय क्रमांक 3, म्हणून 3 ने भाग जाणारी संख्या आहे 243, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया दुसरा प्रश्न। काय प्रश्न, दुसऱ्या प्रश्नामध्ये 80 8 आणि 35 अशा संख्या दिलेल्या आहेत। तर यामध्ये काहीतरी साम्य आहे, तेच साम्य आपल्याला खालील कोणत्या संख्येत आहे पाहायचं। तर 80 याच्या जवळची वर्गसंख्या आपल्याला माहिती आहे 81 आहे की नाही, 81। मग बघा हे 80 त्याच्या जवळची वर्गसंख्या आहे 81, म्हणजे काय केलेला आहे तो, कशाचा वर्ग आहे, तर 9चा वर्ग वजा 1, म्हणजे 81 वजा 1 बरोबर 80, बरोबर आहे। दुसरा 8, तो आहे 3चा वर्ग वजा 1, 3चा वर्ग 9 वजा 1 बरोबर 8, लक्षात येतं आहे। मग त्याच पद्धतीनं आपल्याला 35 पण आहे, 6चा वर्ग वजा 1 म्हणजे 36 वजा 1 बरोबर काय येणार आहे 35। मग आपल्याला खाली तशाच पद्धतीनं पाहावं लागेल वर्गसंख्येच्या जवळ। हे बघा 1 न पुढे असली पाहिजे संख्या, वर्गसंख्या त्याच्यापेक्षा, मग 3 आहे, बरोबर आहे। इथंच येत आहे कारण 4 ही वर्गसंख्या आहे, मग ती कशाचा वर्ग आहे, 2चा वर्ग वजा 1, 2चा वर्ग आहे 4 वजा 1 म्हणजे काय येणार आहे 3, आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर येत आहे। तुम्ही म्हणाल तर इथं 51 वर्गसंख्या नाही पुढची, पुढं बघाल तर इथं पुढची नाही, माग वर्गसंख्या आहे 25 आहे, आणि इथं पण वर्गसंख्या पुढची येत नाही 6, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे। यानंतर पाहूया तिसरा प्रश्न। तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 121 64 आणि 36 या तिन्ही संख्यांकडे पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं की ह्या संख्या सगळ्या काय आहेत, वर्गसंख्या आहेत। बघा 121 11चा वर्ग आहे, बरोबर 121। त्यानंतर 64 कशाचा वर्ग आहे, तर 8चा वर्ग आहे 64। त्यानंतर 36 जर पाहिलं तर 36 सुद्धा कशाचा वर्ग आहे, 36 हा 6चा वर्ग आहे, बरोबर आहे की नाही, 6चा वर्ग आहे 36। मग आपल्याला ह्या जर वर्गसंख्या असतील तर खालील कोणती वर्गसंख्या आहे पाहावं लागेल। 128 वर्गसंख्या आहे का, नाही। 101 वर्गसंख्या आहे का, नाही। 169 मात्र वर्गसंख्या आहे, कशाचा वर्ग आहे तो, 13चा वर्ग आहे। कशाचा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे 169, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया चौथा प्रश्न।
पहा काय आहे 41 43 3 5 17 19 पहिल्याच आपल्याला लक्षात आलं की हे सगळ्या मूळ संख्या तर आहेतच आहेत, पण नुसत्याच मूळ संख्या नाहीत तर त्या जोडमूळ संख्यांची जोडी आहे। लगातार पाठोपाठ क्रमवार येणाऱ्या मूळ संख्या ज्यांच्यामध्ये एकचाच फरक असतो त्या संख्यांच्या जोडीला आपण जोडमूळ संख्याची जोडी म्हणतो। बघा 41 ते 43 यांच्यामध्ये एकच संख्या आहे 42। मग आता हे सगळं सांगायची गरज नाही, ही 41 43 जोडमूळ संख्या आहे, 3 5 जोडमूळ संख्या आहे, 17 19 जोडमूळ संख्यांची जोडी आहे। तर मग खाली पण आपल्याला कोणती जोडमूळ संख्येची जोडी आहे पाहावं लागेल। तर पहा 69 आणि 71 हे चुकतील 69 ही मूळ संख्याच नाही त्यामुळे चुकल। 11 आणि 13 ही मात्र जोडमूळ संख्येची जोडी आहे। 21 आणि 23 मध्ये 21 मूळ संख्या नाही आहे। 2 आणि 3 यांच्यामध्ये दोन्ही मूळ संख्या असल्या तर मध्ये संख्या नाही, म्हणून कोणतं येणार आहे जोडमूळ संख्येची जोडी? पर्याय क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न पहा 15 पाचवा प्रश्न आहे 15 3 आणि 21 या संख्यांचा विचार करायला गेल्यावर आपल्याला अगोदर लक्षात येणार नाही, पण पहा नीट पाहिल्यावर मी अगोदर विचार कसा करेल 16 पेक्षा 1 न कमी संख्या म्हणजे वर्गसंख्येपेक्षा 1 कमी, इथं पण वर्गसंख्येपेक्षा 1 कमी, पण इथं 21 ला येईल का? नाही। निश्चितपणे हा प्रश्न आहे त्रिकोणी संख्यावरचा। कोणत्या? त्रिकोणी संख्या। त्रिकोणी संख्येच्या बाबतीत बघा बरं, तुम्हाला ओळीने त्रिकोणी संख्या माहीत आहेत। सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1, त्याच्यानंतरची 3, त्याच्यानंतरची 6, नंतर 10, नंतर 15, नंतर 21, नंतर 7 मिळवायचे त्यामध्ये 28, त्याच्यानंतरची 36, त्याच्यानंतरची 45, त्याच्यानंतरची 55, त्याच्यानंतरची 66, त्याच्यानंतरची 78 आणि शेवटी 91। ह्या सर्व काय आहेत संख्या? त्रिकोणी संख्या। मग इथं जर पाहिलं तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की 15 त्रिकोणी संख्या आहे, 3 पण त्रिकोणी संख्या आहे आणि 21 पण त्रिकोणी संख्या आहे। मग खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे? तर निश्चितपणे खाली 36 ही त्रिकोणी संख्या आहे। हे बघा 36 आलेलं आहे, हे 36, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे। यापूर्वीचा वरचा जो प्रश्न होता का तो कशावर होता रे? जोडमूळ संख्यांवर होता। कशावर? जोडमूळ संख्या। म्हणजे बघा आपल्याला संख्येचे प्रकार नीट समजले पाहिजे, आपण यापूर्वी ते घेतलेले आहेत। आलं लक्षात? यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6। इथं जर पाहिलं तर 4205, 6427, 8729 असं पाहिलं तर एकतर ह्या संख्या मोठ्या मोठ्या होत गेल्यात, हे गोष्ट खरी आहे। मग तुम्हाला त्यातील फरक काढावा लागेल आणि बघावा लागेल फरक वाढतोय का त्याच पटीनं। हा प्रश्न मात्र बघा 2023च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे। आता बघा या ठिकाणी काय आहे तर नीट विचार केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की डावीकडचा अंक सर्वात आणि उजवीकडचा अंक यांचा जर गुणाकार केला तर मध्यभागी येतोय। 4 आणि 5 चा गुणाकार 4 पंचे 20, त्यानंतर 7 आणि 6 चा गुणाकार 6 सत्ते 42, त्यानंतर कडकडेच्या संख्या डावीकडची आणि उजवीकडची 9 8 72। आलं लक्षात? मग असंच कोणत्या तरी पर्यायात असलं पाहिजे। पहिला बघूया 5 7 35, परंतु मध्ये काय दिलं 40, म्हणजे हे येणार नाही। त्यानंतर 3 7 21, हे मात्र पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते। इथं पहा 9 त्रिक 27 तर 24 दिलेला आहे आणि 5 6 30 पण 24 दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे। यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 7। हे बघा आपण पाहिलं तर आपल्याला लेटर दिसतील अगोदर LCD, पण हे काय आहेत रे बाळांनो? रोमन संख्या आहेत। कसल्या संख्या आहेत? रोमन संख्या। रोमन संख्या L म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? L म्हणजे 50, C म्हणजे 100 आणि D म्हणजे 500, बरोबर। मग आपल्याला काय करावं लागेल? खाली पण कुठली तरी एक रोमन संख्या असणार आहे, लेटर नाही। मग इथं जर पाहिलं M N K T हे सगळेच लेटर आहेत, परंतु रोमन संख्येमध्ये कोणता आहे? फक्त M वापरतात आणि M म्हणजे काय असतं?
1000 म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. ह्या सर्व रोमन संख्या आहेत. मग खालच्या पर्यायातून सुद्धा m ही रोमन संख्या आहे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 8. काय आहे प्रश्न क्रमांक 8? 2.1/4 4.2/8 3.1/4. बाळूने हे लक्षात जर घेतलं तर इथं फक्त आपल्याला फसवण्यासाठी 2/8 दिलेला आहे. याला संक्षिप्त रूप जात आहे बे 1 बे आणि बे चोक 8. म्हणजे ही संख्या सुद्धा काय आहे तर 4.1/4 अशी आहे. 4.1/4 अशी ही सुद्धा संख्या आहे. अलग लक्षात. आणि म्हणून सगळ्या संख्यांचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. कोणती? तर या सर्व संख्या बघा, हे 2 आणि पाव म्हणजे 2.25. त्यानंतर 3 आणि पाव म्हणजे 3.25. त्यानंतर 4 आणि पाव म्हणजे 4.25. मग आपल्याला अशीच 1.25 असणारी संख्या शोधावी लागेल कोणती तरी. पर्यायात बघा बरं. पर्याय 1 ला 5.4/16. इथं संक्षिप्त रूप जातं 5. 4 1 4 4 चोक 16. म्हणजे हे काय आलं 5.1/4. नीट पहा 5.1/4. इथं काय येणार आहे? इथं तर संक्षिप्त रूप जाणारच नाही. 5.1/2 म्हणजे 5.5 आहे. इथं पहा इथं भाग जातो पण काय होतंय बे 1 बे बे 2 4 म्हणजे ते 6.1/2 म्हणजे 6.5. आणि इथं तर भाग जात नाही. 7.1/8 आहे. मग मला सांगा कोणती संख्या 1/4 आहे पूर्णांक असताना? तर निश्चितपणे पहिली 1/4 छेद असणारी संख्या 5.1/4 म्हणजे त्याला आपण काय म्हणतो 5.25. हे सगळ्या 1.25 आहेत संख्या. पूर्ण आणि पाव तसं पूर्ण आणि पाव 5.5 म्हणजे 5.25 असं कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. आणि हा प्रश्न 2019च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. आलं लक्षात. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. मग या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल 512 कसली संख्या आहे? घन संख्या आहे. 64 सुद्धा सर वर्ग संख्या आहे म्हणाल. हो पण घन पण आहे ना. वर्ग पण आहे घन पण आहे. 216 सुद्धा घन संख्या आहे. पण 512 कशाचा घन आहे? तर 8चा घन आहे 512. त्यानंतर 64 कशाचा घन आहे? 4चा घन आहे. त्यानंतर 216 कशाचा घन आहे? 6चा घन आहे. मग असाच कुठली तरी एक घन संख्या आपल्याला खाली पर्यायामध्ये दिलेली असेल. बघूयात आपण. 100 कशाचाच घन नाही, फक्त 10चा वर्ग आहे. 225 15चा वर्ग आहे. त्याच्यानंतर 27 मात्र घन आहे. कशाचा घन आहे 27? तर तो 3चा घन आहे. 3चा घन काय येतो? 27. म्हणजे घन असणारी संख्या घन संख्या कोणती आहे? 27. पुढे पाहूयात तरी पण 36 ही घन नाही तर कसली संख्या आहे? वर्ग संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. आलं लक्षात. यानंतर 10वा प्रश्न पाहूयात. काय दिलेला आहे? 2 79 आणि 53. पाहिल्याबरोबरच आपल्या लक्षात येतं 2 पण मूळ संख्या आहे, 79 पण मूळ संख्या आहे, 53 पण मूळ संख्या आहे. म्हणजे आपल्याला मूळ संख्या शोधावी लागेल पर्यायातून सुद्धा. कोणती असेल? 69 तर मूळ संख्या नाही. 37 ही मूळ संख्या आहे. 27 पण मूळ संख्या नाही आणि 25 सुद्धा मूळ संख्या नाही. म्हणजे कोणती मूळ संख्या आहे फक्त? तर 37 ही मूळ संख्या आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात. यानंतर पाहूया 11वा प्रश्न. बघा 345 789 123. इथं जर पाहिलं तर एक मजेशीर संख्या लिहिल्यात. क्रमवार चढत्या क्रमाने अंक लिहिले 3-3. हे बघा 3 4 5 7 8 9 1 2 3. म्हणजे क्रमवार अंक चढत्या क्रमाने आहेत. मग आपल्याला पर्यायात सुद्धा तसंच बघावं लागेल. काय इथं आहे 245 पण क्रमाने आहेत का? 2 4 5 3 नाही याच्यामध्ये.
इथं बघा 679, 6 7 9 आहे, इथं 8च नाही. पुढं पहा 567, 5 6 7 क्रमांक आहेत, म्हणजे हे उत्तर येऊ शकतं. पुढं पाहूया 4 6, इथं 5 नाही दिलेलं, इथं 7 नाही दिलेलं, म्हणजे क्रमांक कोणते आहेत? जसे प्रश्नामध्ये 3 संख्या दिलेल्या आहेत अंक असणाऱ्या चढत्या क्रमाने, तसंच पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे 567, म्हणून उत्तर येणार आहे 567, पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 12. काय आहे पहा, 1/8, 3/6, 4/5. इथं जर पाहायला गेलं तर काय अंश आणि छेदामध्ये समान फरक नाही, काही नाही, सारखे अपूर्णांक नाहीत, सममूल्य होऊ शकत नाहीत, छेद समान असणारे असू शकत नाहीत. आपल्याला मग वेगळा विचार करावा लागेल. तर अंशाचा आणि छेदाची बेरीज करा. अंशामध्ये छेद मिळवा. 8 आणि 1 9, 3 आणि 6 9, 4 आणि 5 9, म्हणजे काय आहे? अंश आणि छेद, अंश प्लस छेद जर केला तर त्यांची बेरीज काय येते? सगळ्यांची 9 येते. काय येते? 9. मग आपल्याला पर्यायात सुद्धा असंच शोधावं लागेल. 2 आणि 8 10, हे तर येणार नाही. 7 आणि 3 10, हे पण नाही येणार. 9 आणि 1 10, हे सुद्धा नाही येणार. 7 आणि 2 9 बेरीज आली, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13, जो 2023च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. बघा, प्रश्न पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल की कंसात दिलेला आहे 512,64 कंस बंद, दुसऱ्या कंसात 216 कंस बंद 36 लिहून कंस बंद, त्यानंतर तिसऱ्या कंसात आहे 27 आणि कॉमा देऊन 9, म्हणजे या ठिकाणी 2 संख्या आहेत, त्या काहीतरी त्यांच्यामध्ये असा संबंध असतो. बघा, 512 काय आहे? 8चा घन आणि 8चा वर्ग 64 आहे, म्हणजे एकाच संख्येचा इथं 8चा हा आहे घन आणि हा आहे वर्ग. इथं जर पाहिलं तर आपल्याला आधी सोपं 6 दिसतंय, 6चा वर्ग 36 आणि 6चा घन 216, म्हणजे इथं 6चा घन 1 दिलेला आहे आणि 6चा वर्ग दिलेला आहे. इथं 9 वर्ग आहे 3चा आणि 27 घन आहे, म्हणजे 3चा संबंध आहे दोन्ही संख्याशी, एक 3चा घन आणि 3चा वर्ग. मग आता आपल्याला खाली पण पाहावं लागेल कोणत्या पर्यायात आहे ते. इथं पहा, 1चा घन 1 आहे आणि 1चा वर्ग पण 1 आहे, पर्याय 1च येतो. तरी आपण पुढं पाहूयात. पहिला घनच नाही 16 कशाचा, बरोबर आहे की नाही? मग 2चा वर्ग असून काय उपयोग आहे? 2चा घन इथं काय असलं पाहिजे होतं? 8 नाही. इथं 353 कशाचाच घन नाही आणि 225 सुद्धा कशाचाच घन नाही. फक्त घन असलेली संख्या, घन आणि वर्ग असणारी संख्या पर्याय क्रमांक 1 मध्ये 1चा घन 1 आणि 1चा वर्ग पण 1, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 14. काय आहे प्रश्न? बघा, 5436, 2871, 3024 या संख्यांचा विचार करायला गेल्यानंतर एक पुन्हा लहान झाली, पुन्हा मोठी झाली, म्हणजे याच्यामध्ये काय असं सांगता येणार नाही. साम्य बघायचं म्हणल्यावर आपल्याला सम पण नाही, विषम पण नाहीत, 2 सम आहेत, 1 विषम आहे. मग आपल्याला अंकाची बेरीज करून विभाज्यतेचा विचार करावा लागेल. पहिल्याच्या अंकाची बेरीज केली, 5 आणि 4 9 आणि 3 12, 9 आणि 3 12 आणि 6 18, काय आली बेरीज? 18 आली. किती आली? इथं लिहितो मी, 18 बेरीज आली. त्यानंतर बघा दुसरा, नीट लक्ष द्या. तर बघा दुसरा आहे 2871, यांची पण बेरीज करू. 8 आणि 2 10 आणि 7 17 आणि 1 18, म्हणजे या संख्येची सुद्धा सर्व अंकाची बेरीज केली तर 18 येत आहे. आलं का लक्षात? त्यानंतर आपण पाहूया पुढील 3024, 4 आणि 2 6 आणि 3 9, यांची पण बेरीज काय येते? अंकाची 9 येते. म्हणजे या तिन्ही संख्यांना काय होतंय?
तर 18 आणि 9 बेरीज झाली म्हणजे 9ने भाग जातो. म्हणजे या सर्व संख्या 9ने विभाज्य आहेत. मग खालच्या पर्यायातील सुद्धा कोणती संख्या 9ने विभाज्य आहे बघूयात. पहिली संख्या आहे 4951. बेरीज करूया अंकाची. 5 9 आणि 4 13 आणि 5 18 आणि 1 19 बेरीज झाली म्हणजे 9ने भाग जात नाही. याची बेरीज किती येते 19 म्हणजे 9ने भाग जात नाही. ब्लर होतंय मी लिहितानाच ब्लर. हे बघा यानंतर 4527 अंकाची बेरीज केली. 7 आणि 2 9 आणि 4 13 आणि 6 इथं पण 19 बेरीज येते म्हणजे भाग जात नाही 9ने. त्यानंतर 7 आणि 9 16 आणि 6 22 आणि 5 27 म्हणजे 9च्या पटीत आलेले आहे म्हणजे 9 भाग जातो. आणि इथं मात्र 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10 बेरीज येते म्हणजे इथं पण भाग जात नाही. म्हणजे कोणत्या संख्येला जातो भाग? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे 9ने विभाज्य असणारी संख्या. त्यानंतर बघा पुढील प्रश्न पाहूयात. 15वा प्रश्न अपूर्णांकात दिलेला आहे 32/8 12/3 आणि 48/12. तर इथं संक्षिप्त रूप दिल्याबरोबर सगळ्यांचं उत्तर बघा. 8 1 8 8 चौक 32 म्हणजे 4 उत्तर येणार आहे. 3 1 3 3 चौक 12 4 उत्तर येत आहे. 12 1 12 12 चौक 48 4च उत्तर येतं. मग आपल्याला खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये 4 उत्तर येणार आहे ते पाहूयात. 16च्या पाड्यामध्ये 63 तर नाहीच. 7च्या पाड्यामध्ये 28 आहे. 7 1 7 7 चौक 28 काय आलं उत्तर 4. पुढे 8च्या पाड्यामध्ये 36 नाही. 19च्या पाड्यामध्ये आहे का 72? 76 आहे. 72 नाही म्हणजे नाही. म्हणजे फक्त उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? हां यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 16वा. बघा काय आहे. 6421 2416 आणि 1642 या संख्यांमध्ये आपण अंकाची बेरीज करून पाहूया. 6 आणि 4 10 आणि 3 13 2 आणि 1 म्हणजे 3 बरं का 13. यानंतर आपण दुसऱ्या संख्येतील अंकाची बेरीज करूयात. बघा काय आहे. 2 आणि 4 6 आणि 1 7 आणि 6 13 याची पण बेरीज झाली 13. त्यानंतर आपण तिसऱ्या संख्येतील बघूयात. 6 1 आणि 6 7 7 आणि 4 11 आणि 2 13 म्हणजे यांची पण बेरीज अंकाची 13 येते. याचा अर्थ की आपल्याला पर्यायामध्ये पाहावं लागेल की कोणत्या संख्येतील अंकाची बेरीज 13 येते. तर पहा 4 आणि 2 6 आणि 7 13 आणि 1 14 आली म्हणजे हे येणार नाही. 5 आणि 4 9 आणि 1 10 आणि 6 16 म्हणजे हे पण येणार नाही. 1 आणि 4 5 आणि 2 7 आणि 6 13 इथं मात्र अंकाची बेरीज काय आलेली आहे 13. आणि इथं 8 आणि 6 14 आणि 2 16 आणि 1 17 13च बेरीज कोणत्या संख्येची आली तर पर्याय क्रमांक 3 मध्ये असणाऱ्या 1426 म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 17. काय आहे बघा बरं 17वा प्रश्न. तर तुमच्या लक्षात येईल असा प्रश्न आहे की 3/4 1/2 1/4. आपल्याला अगोदर हे पाऊण आहे हे अर्धा आहे हे पाव आहे असं लक्षात येतं. यावरून हे सगळे अपूर्णांक आहेत. हे सगळे अपूर्णांक आहेत. आलं लक्षात? मग आणखी आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पाहता येईल की हे सगळे छेदाधिक अपूर्णांक आहेत. नीट बघा बरं. छेदाधिक बघा 3/4 छेदाधिक 1/2 छेदाधिक 1/4 छेदाधिक आणि अपूर्णांक आहेत. आता खाली आपण पर्यायात पाहायला गेल्यावर 4/2 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. 15/3 अंशाधिक अपूर्णांक आहे. 12/4 अंशाधिक अपूर्णांक आहे. पण 2/7 हा छेदाधिक अपूर्णांक आहे. म्हणजे हे छेदाधिक जर असतील तर आपल्याला पर्यायात सुद्धा आपल्याला छेदाधिक अपूर्णांक पाहावा लागेल. दुसऱ्याही पद्धतीने याचा दिलेला आहे
किंवा येतं काय येणार आहे तर बघा हे सगळे अपूर्णांक आहेत. इथं जर पाहिलं तर बे एक बे, बे दोन्ही 4 म्हणजे 2 आहे पूर्णांक, 3 एक 3, 3 5 15 म्हणजे इथं 5 पूर्णांक आहे. त्यानंतर 4 एक 4, 4 त्रिक 12 म्हणजे हा सुद्धा 3 पूर्णांक आहे. फक्त अपूर्णांक असणारा पर्याय क्रमांक 4. कोणत्याही पद्धतीनं सोडवा. उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18 काय आहे प्रश्नामध्ये. तर प्रश्नामध्ये आपण कधी कधी विचार करत नाहीत अशा पद्धतीचा त्यांनी विचार केलेला असतो. इथं आपण 53, 97 मूळ संख्याकडेच विचार करत बसणार, पण आता आपल्याला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे का. तर पहा काय केलेलं आहे तर 5 आणि 3 बघा दशक स्थानच्या अंकामधून एकक स्थानचा अंक वजा केला म्हणजे 5 मधून जर 3 वजा केले तर 2 शिल्लक राहतं. किंवा असं पण म्हणू शकता 5 मधून नीट लक्षात घ्या 5 मधून 2 वजा केले तर 3 येतं. कुठल्याही पद्धतीने हे बघा 5 मधून 2 कमी केले इथं 3 आलं, 9 मधून 2 कमी इथं 7 आलं, 2 मधून 2 कमी इथं 0 आलं. म्हणजे दशक स्थानच्या अंकातून 2 कमी केल्यानंतर एकक स्थानचा अंक आलेला आहे. मग आता इथं पण पाहूया 8 मधून 2 कमी केले तर 6 यायला हवं होतं, हे नाही. 4 मधून 2 कमी केले तर 2 इथं येतं, तरी पण पुढं पाहूया 6 मधून 2 कमी केल्यानंतर 5 यायला हवं होतं, इथं पहा 6 मधून 2 कमी केल्यावर 8 येत नसतं, इथं 4 असलं असतं तर उत्तर आलं असतं. म्हणून बघा दशक स्थानच्या अंकातून 2 कमी करून एकक स्थानचा अंक लिहिला आहे, तर असं पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया 19वा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा 19वा. IX म्हणजे ते काय आहे 9. त्यानंतर III म्हणजे ते 3 आहे. त्यानंतर VI म्हणजे ते 6 आहे बरोबर रोमन अंकात. मग 9, 3, 6 या 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत, 3 न भाग जाणाऱ्या संख्या आहेत. मग 3 न भाग जाणारी खालीलपैकी संख्या बघू रोमन अंकात कोणती दिलेली आहे. हे आहे 12, 12ला तर 3 न भाग जातो, हे येऊ शकतं. पुढे हे काय आहे 16 आहे, 16. हे काय आहे 5 आहे आणि हे 10 आहे. फक्त 3 ने भाग जाणारी संख्या कोणती असेल तर 12. पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. आलं लक्षात. यानंतर आपण पाहूया 20वा प्रश्न. काय आहे पहा 8525, 7612, 9372 या सर्व संख्यांचा विचार करता आपल्याला 2018ला विचारलेला प्रश्न तर आहेच, पण असे प्रश्न मात्र सोडवताना आपल्याला अडचण निर्माण होते, बराच वेळ लागतो विचार करायला सुद्धा. आणि असं जर लक्षात येत नसेल तर कसोटी वापरायची, कसोटीचा विचार करायचा. मग ते 2, 3ची, 6ची, 4ची, 8ची, आलं का लक्षात, 11ची. कारण 10 आणि 5चं तर आपल्याला लगेच लक्षात येतं 2, 10, 5 या संख्येचा. तर इथं 11ने विभाज्य संख्या आहेत, 11ची कसोटी वापरायची आहे. कशाची 11ची कसोटी. तर बघा कशी आहे 11ची कसोटी म्हणजे 11ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत या. तर पहा कसं, तर तुम्हाला माहिती आहे 11ची कसोटी एक आड एक अंकाची बेरीज. मी एक आड एक एकक स्थानाकडून खून करत चालायची बरं का. एक आड एक संख्या पाहत असताना एकक स्थान हे 5 सोडायचं दशक आणि हे 5, 5 आणि 5 10 आणि 10 मधून न खून केलेला हजार स्थानचा आणि दशक स्थानचा अंक 8 आणि 2 10, 10 मधून 10 कमी केले तर काय राहील 0 म्हणजे 11ने भाग जातो या संख्याला. इथं पण पहा एककला खून केली, दशक 16 शतकला खून केली, त्यांच्या अंकाची बेरीज 6 आणि 2 8 आणि राहिलेल्या अंकाची बेरीज 7 आणि 1 8, 8 मधून 8 कमी केले तर 0 म्हणजे 11ने भाग जातो. त्यानंतर एककला खून केली 2ला आणि दशक 16 शतकला खून केली, 3 आणि 2 5 आणि राहिलेले 9 आणि 7 16, 16 मधून जर 5 कमी केले तर 11 म्हणजे 11 राहिलं म्हणजे 11ने भाग जातो म्हणजे ह्या 11ने विभाज्य संख्या आहेत. मग खालीलपैकी कोणती संख्या 11ने विभाज्य आहे ते पाहावं लागेल. बघा एकक स्थानच्याला खून करूयात आपण आणि शतकला 8 आणि 4 12, राहिलेल्या 5 आणि 2 7, 12 मधून जर 7 वजा केले तर 5 म्हणजे
आपल्याला 11नं भाग जाण्यासाठी काय फरक आला पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत, म्हणजे 11, 22, 33 असा आला पाहिजे. मग इथं आला का? नाही. फरक किती आला? इथं 5 आला, म्हणून भाग जाणार नाही. त्यानंतर इथं पहा, एकक आणि शतकला खून केली, 3 बेरीज झाली, आणि इथं 8 आणि 6 14. 14 मधून 3 जर कमी केले तर किती येईल? बघा, आणखी नीट लक्षात घ्या. एकक आणि 0 इथं 3 आले, आणि 8 आणि 6 14 मधून जर 3 वजा केले आपण तर नक्की काय उरणार आहे? 11. म्हणजे या संख्येला भाग जाऊ शकतो. तरी पण पुढे पाहूयात. एकक आणि शतकला खून केली, 8 आलं. 8 मधून जर 3 कमी केले आपण तर 5. आणि इथं पाहिलं, एकक आणि शतकला खून केली, 8 आणि 4 12, आणि इथं 9 आणि 2 11 आहे. मग 12 मधून 11 वजा केल्यावर 1 उरणार आहे. म्हणजे भाग जाण्यासाठी 0 किंवा 11च्या पटीत बाकी उरली पाहिजे. मग अशी बाकी कुठं उरते? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजे 6083 ही संख्या 11ने विभाज्य आहे. म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आज आपण या गटाशी जुळणारे पद या मधील स्वाध्याय 9.3 मधील 1 ते 20 उदाहरणांचा विचार केलेला आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.